वातावरण पेटलं म्हणण्यापेक्षा असंतोषाचं वातावरण या ठिकाणी पाहायला मिळतंय. कशा पद्धतीचं स्थानिक लोकांकडून स्थानिक मतदारांकडून आपल्याला सहकार्य आणि पाठिंबा मिळतोय? एक नक्कीच ह्यावेळी मी जिल्हा परिषदला उभा झालो आहे. निंबळे गावचा सुपुत्र आहे. निंबळे गावाच्या आजवरच्या माझ्या दिलेल्या आशीर्वादामुळे मी आजपर्यंत इथं पोचलेला आहे. पुन्हा एकदा निंबळ्यातली सर्व जनता किंवा मतदार हे माझ्या पाठीशी उभे राहतील अशी अपेक्षा आहे. परंतु ज्या पद्धतीने मळगाव, निरवडे आणि तळवडे ह्या तिन्ही गावामध्ये ज्या पद्धतीने मी जिल्हा परिषदला उभा राहिल्यानंतर ज्या पद्धतीने जे मतदार असतील, तिथले ग्रामस्थ असतील, तिथली जनता असेल, मला खूप प्रेमाने जवळ घेते आणि आपला रुपेश म्हणून ज्या पद्धतीने आज जवळ घेताना दिसते, आशीर्वाद देताना दिसते, खरोखर त्यांचे आयुष्यभर मी ऋणी राहणार आहे आणि त्यांची सेवा करण्याचा प्रयत्न करणार आहे. परंतु ह्या ठिकाणी तुम्ही म्हटलं तसं असंतोष अशासाठी आहे की विरोधकांनी आज जो बाहेरचा उमेदवार आणून या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे. खरं तर आज उमेदवारी देताना पैसा बघितला गेला. त्यांना इथलंही वाटलं की तळवड्यातली जनता ही पैशाला विकली जाऊ शकते किंवा तळवडा जिल्हा परिषदमधली म्हणजे ह्या 4 गावातली जनता ही पैशाला विकली जाऊ शकते. परंतु इथली जनता कधीच पैशाला विकली गेली नाही. हा आजवरचा इतिहास. नाही तर रुपेश राऊळ कार्यकर्ता जन्मालाच आला नसता. परंतु पैशाला कधी इथली जनता विकली गेली नाही, विकली जाणार नाही ही खात्री माझ्यासारखी आहे. परंतु यांनी मात्र आज उमेदवारी पैसा बघून दिली. परंतु त्यांनी ते देत असताना मात्र सर्वसामान्य कार्यकर्त्यावर अन्याय केलेला आहे. आज अनेक कार्यकर्ते इथले त्यांच्यावर कुऱ्हाड मारलेली आहे. कारण खऱ्या अर्थानं ते जिल्हा परिषद किंवा पंचायत समितीला हकदार होते. हकदार असताना त्यांना उमेदवारी दिलेली नाही आणि त्यांना न्याय मिळालेला नाही. अशावेळी त्यांच्यामध्ये असंतोष असणं साहजिकच आहे. परंतु काही ठिकाणी तर अक्षरशः प्रमोद गावडेंसारखं कुटुंब तर ढसाढसा रडलेलं आहे. ह्या अश्रूंची जी आहे किंमत ही या ठिकाणी इथली 4ही गावातली जनता ही नक्कीच भाजपला मोजायला लावेल आणि या ठिकाणी त्यांचा पराभव करून दाखवेल असं मला वाटतं. कारण या ठिकाणी आजवरचं माझा सर्व अभ्यास आहे. जनता ही नेहमी प्रेमाला साथ देणारी आहे. इथली नेहमी जो काम करतो, कार्य करतो, वेळकाळ प्रसंगाला धावतो अशा कार्यकर्त्याच्या मागे उभी राहणारी तळवडे, निरवडे, मळगाव असेल, निंबळे असेल इथली जनता आहे. आणि ती पुन्हा एकदा आमच्या पाठीशी माझ्या पाठीशी असेल. आमचे पंचायत समिती सदस्य पांडुरंग उमेदवार आहेत, पांडुरंग राऊळ त्यांच्या पाठीशी असेल, जाधव मॅडमच्या पाठीशी उभे असेल, यांच्याशी उभं राहतील आणि आम्हाला तिघांना भरघोस मताने विजयी करतील अशी मला खात्री आहे. बंडखोर उमेदवार प्रमोद गावडे म्हणजे स्थानिक उमेदवार म्हणून तुम्हाला साथ देतील का? हे बघा, मी सगळ्यांना अपेक्षा करतो. आज मी मगाशी म्हटलं तसं इथली जनता मला ज्या पद्धतीने साथ देते एक स्थानिक उमेदवार म्हणून मी खरोखर भारावून गेलेलो आहे की ह्यांचे ऋण मी कसे फेडू असा मला कधी प्रश्न पडतो. ज्या पद्धतीने तळवडा असेल, निरवडा असेल, मळगाव असेल म्हणजे आजपर्यंत मला निंबळे गावाने भरघोस असं प्रेम केलं, आशीर्वाद दिला आणि मी आजपर्यंत इथपर्यंत पोचलो. परंतु आज मी जिल्हा परिषदला फॉर्म भरल्यानंतर मळगाव, निरवडे आणि तळवडेमधून जो मला प्रतिसाद मिळतो ते माझ्या मते ऋण कधी मी फेडू शकणार नाही. ते आयुष्यभर माझ्यावर त्यांचे नेहमी ऋण राहतील अशी परिस्थिती माझ्यावर ओढ आहे. म्हणजे मी विचार करतो तेव्हा त्यामुळे नक्कीच त्यांची सेवा करण्याची संधी मात्र मला ते देणार आहेत आणि ती संधी नक्कीच मी साधणार आणि येणाऱ्या काळात त्यांची सेवा करण्याचा अहोरात्र मेहनत घेऊन त्यांची सेवा करण्याचा प्रयत्न करणार. या जिल्हा परिषदेमध्ये निवडणुकीच्या दरम्यान धनशक्तीचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातोय. काय सांगाल, कशा पद्धतीने त्याचा प्रतिकार तुम्ही कराल? नाही, भाजपने उमेदवारी देतानाच इथल्या लोकांना आपण विकत घेऊ शकतो, इथल्या मतदारांना आपण विकत घेऊ ही घमेंड जी आहे ना, ही त्यांना जो काय गर्व झाला आहे त्या गर्वाचं हरण करण्याचं काम इथली मतदार करतील आणि अक्षरशः ह्यांना उघडे करून जनता पुन्हा त्यांच्या जागेवर पाठवेल हा ठाम विश्वास मला या 4 गावातील जनतेवर आहे.